नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यंदा 2026ला रविवारी 25 तारखेला आलेली आहे रथसप्तमी. यंदाच्या रथसप्तमीचं एक वैशिष्ट्य आहे की ती रथसप्तमी रविवारी आली आहे, म्हणूनच ती खास आहे. कारण रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो. म्हणूनच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून ही रथसप्तमी विशेष आहे. तर मंडळी, ज्यांना मकर संक्रांतीचं हळदी कुंकू करायला अजूनही जमले नसेल तर ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी करू शकतात. आणि ज्यांना त्यांच्या बाळांना बोरन्हाण घालायचे राहिले असेल ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी घालू शकतात. रथसप्तमीला अजून आपण काय काय करू शकतो, त्याचबरोबर असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होणार आहे. आता मंडळी, रथसप्तमी रविवारी आल्यामुळे नेमकं काय करावं या सगळ्या संदर्भात या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मंडळी, सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय होतं. रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो, कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतं. आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुख समृद्धी असू द्या, पण आपल्याला आरोग्य नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि चांगल्या आरोग्याची किंमत तोपर्यंत आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही. म्हणून आरोग्याची काळजी आपण घ्यायलाच हवी आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला आवर्जून करावी. मग ही पूजा कशी करावी, चला तर मग बघूया. जो व्रत करणार आहे त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्टीला एक भुक्त म्हणजे एक वेळा जेवण करून राहावे. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून पहाटेची सर्व कामे आवरून घ्यावी. त्यानंतर शक्य असेल तर एक धातूचा दिवा घ्यावा आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यात सोडावा. आता शहरात वाहते पाणी मिळणं फार अवघड आहे, तर त्याला एक पर्याय आहे. नवीन टब घ्यायचा आहे किंवा एखादी परात घ्यायची आहे, ती गच्चीत न्यायची आणि ती पाणी भरून घ्यायची आहे. आणि तो जो दिवा आहे तो तुम्ही पहाटे लावणार आहात तो त्या टबात किंवा परातीत सोडायचा आहे. किंवा जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंध्यावर ठेवून सुद्धा प्रज्वलित करू शकतात. या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह 7 घोड्यांचा रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढायचे आहे. तुमच्याकडे जर रक्तचंदन नसेल तर रांगोळीने काढायचे आहे. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करायची आहे. त्यानंतर गौऱ्यांचा विस्तव पेटवायचा आहे. अंगणात किंवा गॅलरीत पेटवायचा आहे. छोटीशी चूल मांडून पेटवायचं आहे. पण चूल मांडणं जर शहरात शक्य नसेल तर अगदी छोट्याशा विस्तवावर एका मातीच्या सुगडामध्ये जे संक्रांतीला आपण पुजलं होतं तेच घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात दूध टाकायचं आहे आणि ते दूध त्या विस्तवावर सूर्यप्रकाशामध्ये उतू जाऊ द्यायचे आहे, अर्थात ते तापवायचे आहे. तसेच सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. बरेच जण खिरीचा सुद्धा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखवतात. नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरी चालते. शेवटी 7 रुईची पानं, 7 प्रकारचे धान्य, 7 बोरं वाहून अष्टांग अर्घ्य द्यावं. आता सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचे आहे. मुळात अर्घ्य देणं म्हणजे काय तर सूर्याला जल अर्पण करणे होय. पण आता हे अष्टांग अर्घ्य म्हणजे काय तर त्यात पाणी, दूध, तूप, मध, दही, रक्तचंदन, कण्हेरीची फुलं हे पदार्थ एकत्र करून सूर्याला अर्पण करावे. यालाच आपण अष्टांग अर्घ्य असे म्हणतात. त्यानंतर अन्नदानही करावे. स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ करावा. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटवून सुगडात दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून वाटतात. यामागे सुद्धा एक कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्यामुळे हे दूध प्रसाद बनते आणि ते आपण ग्रहण केल्यामुळे आपले आरोग्य चांगले होते. आता मंडळी, पूर्वी चूल अस्तित्वात होती त्यामुळे गौऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होतं. पण आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातली जी शेगडी आहे ती आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून ठेवावी आणि सकाळी प्रथम तिची पूजा करावी. तिथे दिवा लावावा आणि स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद सगळ्यांना वाटून आपण खायचा आहे. तर मंडळी, आपल्याला चूल पेटवणं शक्य नसेल तर हा सुरक्षित मार्ग आपण अवलंबायचा आहे आणि खीर तयार करायची आहे. तर मंडळी, सूर्यनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवणे महत्त्वाचे आहे. सूर्यनारायणाच्या प्रकाशातील खीर आपण ग्रहण करणे महत्त्वाचे आहे. तर या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीला नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद घ्यावा. सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहांमध्ये त्याला राजाचे स्थान प्राप्त झालेले आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात आणि अशाच सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता
व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचे दर्शक असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्याप्रमाणे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. म्हणून या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते. सूर्याच्या रथाचे चित्र काढले जाते किंवा सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि त्याचे प्रतिकात्मक पूजन रथसप्तमीला केलं जातं. मंडळी, आपल्याला आरोग्य सूर्य देवतेकडून मिळते. सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा, मान सन्मान मिळवून देतो. तर मंडळी, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला शेगडीची किंवा गॅसची पूजा नक्की करायची आहे. ती का करायची आहे? तर ती अग्निदेवता आहे. त्या अग्निदेवतेच्याच कृपेने आपण अन्न तयार करत असतो. म्हणून शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी एक मातीच्या मडक्यामध्ये दूध उतू घालण्याची प्रथा आहे. हा रथसप्तमीचा नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी केल्या जातात. त्यात मुख्य म्हणजे आदित्य राणूबाईची पूजा केली जाते. म्हणजेच आदित्य, सूर्यनारायण आणि त्याच्या पत्नीची पूजा विधिवत केली जाते. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भगवान सूर्यनारायणाची 7 अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद अशी लोकमनाची भावना असते. आणि रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांसाठी पुष्परथ, स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ असे रथांचे अनेक प्रकार आहेत. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह आहे, उत्कर्षाचे प्रतीक आहे. म्हणून रथसप्तमीच्या दिवशी ज्या 3-4 गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे त्यात आपल्याला सूर्यनारायणाला जल अर्पण करायचे आहे. तांब्याच्या कलशात पाणी भरावे, त्यात हळदी, कुंकू, रक्तचंदन टाकत अक्षता टाकून सूर्यनारायणाला अर्पण करावे. हे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाला करावे. त्यानंतर सूर्यनारायणाची रथासह पूजा करायची आहे. म्हणजेच काय, सूर्यनारायणाचे त्याच्या रथाबरोबर आपल्याला चित्र काढायचे आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य झाला तर खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजेच काय, एका मातीच्या कलशात दूध उतू घालवायचे आहे. आता हल्ली चूल कोणाकडे नसते तर आपण हे काम गॅसवर सुद्धा करायचं आहे. गॅसवर दूध उतू घालवायचे आहे. अशा अनेक गोष्टी रथसप्तमीच्या दिवशी केल्या जातात. त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजे. त्यातच आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे दानधर्म. आपल्याला अतिशय महत्त्वाची ही गोष्ट करायची आहे. तसेच मंडळी, आपल्या पापांचा नाश व्हावा म्हणून गुरुजींना आपल्याला यथाशक्ती तुपाचे दान करायचे आहे. त्याचप्रमाणे उत्तम वंशासाठी सुद्धा रथसप्तमीला दान केले जाते. त्यानुसार नारळाच्या 12 जोड्या 12 ब्राह्मणांना दान कराव्या असं म्हटलं जातं. तर मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हळदी कुंकवाच्या दिवशी आपण काहीतरी वाण देत असतो. म्हणजेच यालाच वाण लुटणं असंही म्हणतात. म्हणजेच काय, जिथे कंजूषपणा नको, मुक्तपणे वाण लुटण्याचा आनंद आपण घ्यायचा आहे आणि इतरांना सुद्धा द्यायचा आहे. म्हणूनच आपण सगळ्याजणी मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि हळदी कुंकवामध्ये वाण लुटतात. त्यात आपण काही ना काही उपयोगाच्या वस्तू लुटत असतो. त्याचबरोबर तिळपात्र दान. कुठल्याही धातूच्या एका पात्रात म्हणजेच एका भांड्यात तीळ, दुसऱ्या भांड्यात खीर अर्थात तांदळाची खीर भरून हे पात्र दान करावे. हे दान मनशांती देणारे असते. अतिशय सोपे आणि पूर्ण फळ देणारे हे दान आहे. दान देताना मात्र नियम पाळावे. नियम पहिला आहे की दान ज्याला द्यायचे आहे ती व्यक्ती सत्पात्र असावी. याशिवाय मदत म्हणून गोरगरिबांना सुद्धा यथाशक्ती मदत करू शकतो. दानात दिलेले दान उत्तम असावे. घरात लागत नाही म्हणून आपण दान करू नये. एकदा दान दिले की मग त्याचा विचारही आपण करायचा नाही किंवा जी वस्तू आपण देतो त्या वस्तूबद्दल आपण अजिबात आसक्ती ठेवायची नाही. आता मी तुम्हाला बरेच उपाय सांगितले. तुम्हाला जेवढे आवडतील, पटतील तेवढे तुम्ही उपाय करू शकतात. आणि अगदीच काही जमलं नाही तर शेगडीची पूजा करावी म्हणजे अगदी देवतेची पूजा करावी. अग्निदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्याला पुण्य लाभतं आणि घर वर्षभर धनधान्याने भरलेलं राहतं. तसेच रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकू करावं. हळदी कुंकवाबरोबर तुमच्या घरात जर 5 वर्षांपर्यंत मूल असेल तर त्याला बोरन्हाण घालावं. ज्यांची काही कारणास्तव मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन राहिलेले असेल
त्यांनी रथसप्तमीला सुगड पूजन केलं तरी काहीच हरकत नाही. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आदित्य राणूबाईची सुद्धा पूजा केली जाते. म्हणूनच हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. तरी प्रत्येक गावात रथसप्तमी करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तुमच्या गावात जशी पद्धत असेल तशी तुम्ही पूजा करायची आहे. तर मी या व्हिडिओतून रथसप्तमीची पूजा कशी करावी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. मला खात्री आहे की या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.